नमस्कार मंडळी. आजचा होता गावाकडचा दुसरा दिवस. म्हटलं चला सकाळपासूनच तुमच्यासोबत रुटीन शेअर करावं. आज तर सकाळपासूनच पाऊस सुरू झाला होता. पावसाला बघून तर खूप जास्त टेन्शन येत होता. गावाकडे गेल्यावर असं वाटतंय म्हणजे पाऊस यायला पाहिजे. आपले जे काही आपण लावतो ना शेतात त्याला तर पाण्याची खूप गरज असते पावसाची. पण कसं होतंय, आपण जर कामासाठी गेलोय आणि तो सारखं येतोय आणि आपलं कामसुद्धा होत नाही ना, तर खरंच नाही ना, खूप वेगळं वाटतं. आणि सारखं आम्ही इथून जाऊ शकत नाही. आपल्या लेकराचं स्कूल असतं, त्यांचं ऑफिस असतं, सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात. आणि त्याच्यामध्ये हा पाऊस एक दिवस सुद्धा काम करू देत नाही ना, तर मग कसं तरी वाटत होतं. म्हणजे दोघांना पण आम्हाला एवढं प्रश्न पडलेला, की इतक्या सकाळी पाऊस सुरू झालाय, ते आता उघडतं की नाही? म्हणून आहे ना, इतके टेन्शनमध्ये मी होते सकाळ-सकाळच. नाहीतर मला गावाकडे इतकं फ्रेश वाटतंय ना. आता तुम्ही म्हणणार तुला इतकं फ्रेश वाटतंय, तर तू गावाकडेच राहत जा. पण मुलासाठी मला इकडे राहावं लागतं. खरंच खूप छान वाटतंय. कधीच थकल्यासारखं वाटत नाही. कितीही म्हणजे कामं असले, कितीही कामं केले, तर काहीच वाटत नाही. मला तर तसंच होतंय. पण एवढं होतंय, की आता आम्ही तिथे राहत नाही ना, तर जेवण वगैरे बनवणं किंवा घरचं कामं करणं हे थोडंसं मला कठीण जातंय. म्हणजे कोणतीच वस्तू व्यवस्थित राहत नाही. जास्त धूळ वगैरे होऊन जाते आणि मग सगळे भांडे घासावं लागतं आणि त्याच्यानंतरच आपण जेवण बनवू शकतो. आता आम्ही गेलो होतो एकादशीच्या दिवशी, त्या दिवशी तर मी कसंबसं करून फराळाचं किंवा छोटं-मोठं जेवण जे काही बनवायचं होतं थोडंसं ते बनवून घेतलं राजूच्या पप्पासाठी. पण दुसऱ्या दिवशी थोडी जास्तच मजा आलेली. म्हणजे जास्त दिवस राहत नाही ना, 2 दिवस राहतो तर कोणत्या-कोणत्या वस्तू न्यायच्या आणि काय-काय न्यायचं ते कळतच नाही. आणि मग नेलं पण तर काही राहून जातंय, काही नेतोय. आणि आम्ही ना शेतात राहतो आणि शेतातून आहे ना गावात जायला बोलले तर खूप जास्त चिखल असतं. म्हणजे कच्चा रस्ता आहे ना, त्यानं जाणं बोलले ना तर गाडी वगैरे खूप स्लिप मारते आणि त्याच्यामध्ये इतकं त्रास होतं ना भयंकर. पण 2 दिवस आम्ही कसंबसं करून काढून घेत असतो. मला असं वाटतंय की 2 दिवस थोडेसे कठीण जाणार, पण कामं तर आपले होऊन जाणार ना. त्याच्यानंतर आपलं म्हणजे जे काही रुटीन असतं ते आपल्याला व्यवस्थित भेटतंच. मग 2 दिवस चांगलं जेवण नाही भेटलं तर काय हरकत नाही, कसंबसं करून घ्यायचं. आणि त्यांचं पण तेच म्हणणं असतं बरं का. माझे लेकरूचे पण नाटके असतात, पण गावाकडे गेल्यावर तो पण सहन करून घेतो. आणि आईचं घर जवळच आहे, मी नेहमी तुम्हाला सांगत असते. तर आम्ही तिकडे सुद्धा जात असतो. म्हणजे जर एखाद्या वेळेस नाहीच जमलं, तर आई जास्त फोर्स केलं नाही ना, तर जात असतो आम्ही. पण जास्त करून जात नाही. राजूच्या पप्पाला तसं आवडत नाही. त्यांना असं वाटतं, की नाही आपल्याच घरी राहायला पाहिजे. एखाद्या वेळेस गेलो तर बरं आहे, नाही तर सारखं नको आहे तिकडे. आणि मी पण तसं म्हणत नाही बरं का. आम्हाला पण चांगलं वाटत नाही. आम्ही आमच्या घरी जे काही आहे ना, चटणी भाकर तेच खात असतो. जास्त काही इकडे-तिकडे फिरण्याचा प्रयत्न करत नाही. तर इथे ना माझं सकाळचं जेवण बनवून झालं होतं. उपवास वगैरे सोडायचं होतं. पण राजूचे पप्पा गेले होते म्हणजे मळ्यात. आमचं मळं पण जवळच आहे आणि कसं पाऊस जर सुरू झाला ना दुपारपासून तर जास्त फजिती होणार. म्हणून म्हटलं थोडंसं जरी ऊन पडलंय ना, तुम्ही फवारणी करून या. त्याच्यानंतर आपण जेवण वगैरे करूया. आणि माझं घरचं काम पण तोपर्यंत आवरले होते. पण ते काय अजून येणार नव्हते. ते बोलले, की "मला 1 तास लागेल. तोपर्यंत तुला जेवण वगैरे करून तू जाय. तुला शेतात जायचंय तर." पण म्हटलं सोबतच जेवण करूया. एकटीला मला जेवण जातच नाही. म्हणून आहे ना मी जेवण काही केलं नाही, तसं शेतात आले. म्हटलं जेवढं झालं तेवढं गवत मी काढण्याचा प्रयत्न करते. आता याच्यामध्ये ना फवारणी बाकी होती आणि यांचं काय म्हणणं आहे, की ती फवारणी केली पण ना, तर मोठं गवत आहे ना, ते वाळत नाही. आपल्याला ते हातानंच काढायचं आहे. तर म्हटलं आता ठीक आहे, काढायचं बोललंय तर मग काढावं तर लागतंच. आता ह्या वावरात आहे ना आम्ही तुरी पण लावलेली आणि भुईमूग पण लावलेला. म्हणजे तुम्ही काय म्हणत असाल मला माहिती नाही. पण ते शेंगदाणे वगैरे येतात ना, ते पण याच्यामध्येच लावलेले आहेत. त्याच्यामुळे ना जास्त गवत झालंय. नुसतं तूरमध्ये एवढी गवत होत नाही, पण ह्या शेंगामुळे ना भरपूर गवत झालंय. खत वगैरे टाकतो ना आपण लावताना म्हणून. आता एवढं गवत काढायचं होतं. म्हटलं चल गं बाई, आता घरी बसून काय फायदा नाहीये. जे झालं तेवढं आपल्याला काढायचंच आहे. ह्या वावरात आहे ना खूप जास्त गवत आहे. तुम्हाला स्पष्ट दिसत नसेल, पण भरपूर जास्त आहे आणि ते दुसरं म्हणजे गवत आहे तो काही म्हणजे मला असं वाटतं औषध वाळतच नाही. त्यांचं म्हणणं होतं, की पूर्ण आपल्याला काढायचं आहे. हळू करून तुला जेवढं झालं तेवढं काढ. पुढच्या हप्त्यात आपण आहे ना 8 दिवसाची सुट्टी काढून येऊया आणि मग त्याच्यानंतर काढूया. आता असं काही होणार नाही. आजचा दिवस आमच्याकडे होता. जास्त सुट्ट्या नव्हती आणि कसं राजवीरचं पण स्कूल असतं ना, त्याच्यामुळे मला ना म्हणजे गावाकडे गेल्यावर कामात पण एक हे होऊन जाते, की हे पण झालं पाहिजे आणि असं वाटते, की नाही आपल्या लेकरूचं स्कूल हे होतंय आणि आपण इकडं बसलोय. हे गरजेचं नाहीये, ते गरजेचं आहे. हे नेहमी डोक्यात चालू असतं. पण काय करणार? दोन्ही कामं आपले महत्त्वाची असतात, तर ते करायलाच पाहिजे ना. तर म्हटलं ते येत नाही तोपर्यंत मी इथलं सगळं गवत काढते आणि ते केनपट आहे बघा. आता तुमच्याकडं काय म्हणतात मला माहिती नाही बरं का. सगळ्यांच्याकडे वेगळ्या पद्धतीने बोलले जातं किंवा एखाद्या वस्तीचं वेगळं नाव असतं. आमच्याकडं केनं म्हणतात. ते न वाळत नाही असं म्हणतात सगळेच. म्हणून तेवढं काढायचं होतं आणि वरच्या वावरातलं मी म्हणजे काल जे काही 5 वाजता आलं होतं, तर 1-2 तास मी सहज काढलं होतं ना, त्याच्यामध्ये भरपूर काही कमी झालंय ना, आता याच्यामधलं काढायचं आहे. तर कालच्या व्हिडिओ खाली तुम्ही कमेंट केलेलं ताईंना, की भरपूर म्हणजे छानच होते बरं का, की
ताई एवढं वाकून काम करू नको, चांगलं नसतं. पण मला ना पहिल्यापासून सवय बरं का, असं वाकून जरी मी कामं केले ना, तर मला काही वाटत नाही एवढं. आणि कसं जेवढं आपण म्हणजे ॲक्टिव्ह राहिलो किंवा जेवढे आपण कामं करत राहिलो ना, तर कसं असतं म्हणजे आपल्याला ना पुढं पण प्रॉब्लेम येत नाही. आता मी तुम्हाला माझ्या मागच्या मधलं सांगते. राजवीरच्या टायमाला मला 7व्या महिन्यात सीझर करायला सांगितलं होतं. म्हणजे ते बोलले, की नॉर्मल होऊ शकत नाही. पण त्या टाईमात पण मी अशीच होती आणि अशीच नेहमी कामं करायची. कोणत्याच कामाचं मी आळस केलं नाही. कंटिन्यू चालू ठेवायची. मला पण म्हणजे त्रास होतं थोडंफार म्हणजे भरपूर होतं हो. पण काय करता आपण जर जेवढं ॲक्टिव्ह राहिलं तेवढं आपलं बाळ पण चांगलं असतो आणि म्हणजे जेवढं आपण आळस घेतलं किंवा एकदम असं गळून पडलेलो, नुसतं रडत राहिलो तर आपल्या बाळावर पण असर पडतोय. जशी आई करते ना 9 महिन्यात तसंच आपलं लेकरू पण असतो बरं का. म्हणून आहे ना मी ह्या गोष्टीची ना नेहमी काळजी घेत असते, की आपण जेवढं ॲक्टिव्ह राहिलं तेवढं आपलं बाळ पण चांगलं राहणार आणि आपलं शरीर पण चांगलं राहतं. कसं आपण नुसतं म्हणजे झोपून ते गोळ्या खाणं हे बोललं ना, तर मला तसलं जमत नाही पहिल्यापासूनच आणि आता पण मला असं वाटतंय म्हणजे थोडं मला त्रास होतोय आता म्हणजे पहिल्यासारखं नाहीये. थोडंसं आपलं वय वाढतं किंवा सगळे काही गोष्टी चेंज होतात. आता 10 वर्षामध्ये किती चेंज होतोय. तर त्याच्यामुळे थोडं म्हणजे जास्त नाही, पण थोडं त्रास होतच मला म्हणजे काही गोष्टी करायला गेले का मग दुखायला लागतंय. पण मला असं वाटतंय जेवढे मी ॲक्टिव्ह राहिले ना, तेवढे माझ्या बाळासाठी चांगलं आहे. म्हणून आहे ना, मी कोणत्याही कामाला नाकार करत नाही आणि कंटिन्यू कामं करत असते. म्हणून तुम्हाला असं वाटतंय, की ताई तू ॲक्टिव्ह राहते आणि खरंच राहते बरं का. मी कोणत्याच कामाला ना नको म्हणत नाही किंवा कोणत्याच गोष्टीला ना मी असं नकार देत नाही. मला असं वाटतंय, की नाही जसं मी करणार तसे माझ्या बाळावर पण असर पडणार आहे. म्हणून मी ॲक्टिव्ह राहण्याचा प्रयत्न करत असते. तर संध्याकाळपर्यंत मी तसलंच गवत काढले. घरी गेले होते, जेवण केलं आणि त्याच्यानंतर परत शेतात आले. दिवसभर मी ते काम केलंय आणि बऱ्यापैकी आमचं आता गवत काढून झालेलं होतं. पण यांचं काय म्हणणं आहे, पुढच्या हप्त्यात आहे ना आपल्याला परत यावंच लागेल. हा गवत काय वाळणार नाही. वरून पाऊस काय अजिबात बंद होत नव्हता आणि त्याला 2 तासाचं तरी ऊन लागतं आणि त्याच्यानंतरच ते वाळतंय. आता बघूया पुढच्या हप्त्यात 8 दिवसाची सुट्टी काढून आम्ही गावाकडेच राहणार आहे आणि गावाकडे ते गवत वगैरे सगळं काही काढावं लागेल. पण आता सध्या माझ्याकडं तेवढं वेळ नव्हता. आता संध्याकाळ झाली होती म्हणजे तिथेच आम्हाला 5 वाजलेले शेतातच आणि आता आम्हाला निघायचं होतं. संभाजीनगरला जायचं होतं आत्ताच आणि म्हटलं चला इथे भाजी दिसत होती म्हणजे ही फानची भाजी आहे तुम्हाला मागं मी दाखवली होती. तर ही अशी ना म्हणजे रानातच येतात म्हणजे जिथे जंगल भाग असतो ना जास्त तिकडे म्हणजे डोंगर वगैरे तिकडे येते. तर म्हटलं चला थोडीशी काढायलाच पाहिजे. त्याचे फानुडे वगैरे पण खूप छान होतात म्हणजे ते कोथिंबीर वडे करतो ना आपण तसेच असतात. आता त्याचं नाव तुम्हाला माहिती नसेल, तुम्ही वेगळं म्हणत असेल काहीतरी. तर ती भाजी घेतली आणि त्याच्यानंतर ते बोलले, की "चल जास्त उशीर होईल आणि पाऊस जर सुरू झाला ना, तर खूप जास्त दैन होईल." म्हणून आम्ही पटकन तिथून आता शेतातून निघायचं होतं. जे काही आम्ही टप वगैरे आणलेले होते, ते आता घरी न्यायचे होते आणि लगेच निघायचं होतं. म्हणजे घरी जाऊन आहे ना, मी 2 मिनिटंसुद्धा बसले नसते. लगेच आहे ना, चहा वगैरे घेतलं आणि फ्रेश झाले आणि तसंच निघायचं होतं. कपडे वगैरे चेंज करायला सुद्धा मला वेळ नव्हता. ते बोलले, की "जास्त उशीर झालं तर अंधारा पडेल आणि अंधारा पडल्यावर आहे ना, म्हणजे गाडी वगैरे चालवणं जर थोडंसं रिस्की असतं आणि माझी तब्येत अशी आहे ना, तर ते नकोच बोलतात, की लवकर आपण घरी जायला पाहिजे म्हणजे उजेड आहे तोपर्यंत आणि आम्हाला गहू वगैरे पण न्यायचे होते. आता गहू न्यायचे बोलले तर मी पण, राजवीर पण आणि अजून गहू पण आणि अजून एक बॅग पण. इतकं पसारा घेऊन आहे ना, गाडीवर थोडंसं प्रॉब्लेम होतोय म्हणून ते बोलले, की "थोडंसं लवकर चाल. जितकं झालं तितकं. आपण पुढच्या हप्त्याला येणारच आहे. तुझी जे काही कामं राहणार ते नंतर करूया आपण. पण आता वेळ घालवू नको." तर मी पण त्यांचं ऐकलं. पटकन शेतातून निघाले आणि लगेच घरी जाऊन आहे ना, सगळ्यांसाठी चहा ठेवला आणि जे काही माझं सामान वगैरे बाहेर असतं ना, ते आतमध्ये टाकलं आणि लगेच निघाले. आता राजवीरला ना आजच्या दिवस थांबायचं होतं. त्याचं नेहमीचंच असतं, की आजच्या दिवस थांब ना मम्मी, उद्या जाऊया आपण. कसं तो उद्या ना म्हणजे क्लासला जातच नाही. सकाळचं त्याचं ना म्हणजे 9लाच ट्युशन असतो. मग तो इतक्या लवकर उठत पण नाही आणि जात पण नाही. म्हणून आहे ना आम्हाला रात्रीचंच निघायचं होतं. आईला मी अक्षरशः म्हणजे रोडवर भेटली आहे. माझ्या आईच्या डोळ्यातून पाणी येत होतं, की घरी पण आली नाही ह्यावेळेस. पण काय करू माझ्याकडे वेळच नव्हता. म्हणजे जास्त उशीर व्हायला नकोय म्हणून आम्ही कुठंच थांबलो नाही आणि घरी येऊन आहे ना मी त्यांना बोलले होते, की आजच्या दिवस बाहेर जेवण करूया. पण त्यांना ना बाहेरचं जेवण जात नाही. ते म्हणे, "तुम्हाला दोघाला जर खायचं असेल ना, तर मी तुम्हाला आणून देतो. पण मला काय तू बाहेरचं खाऊ घालू नको. मला कसंबसं करून बनवून दे." म्हटलं, "ठीक आहे, आता एवढं फोर्स करताय आणि संडे पण होता. मग त्याच्या दिवशी तर त्यांना नॉनव्हेज लागतंच." म्हटलं, "आता काय करायचं?" इतकी जाम मी थकले होते. खरं सांगू ना, तर मला ना चालतासुद्धा येत नव्हतं. पण त्यांचं कसं मला असं वाटतं, की दिवसभर त्यांना पण काम केलंय. आपण बाहेरचं खाऊन घेणार, पण ते
ते नाही खाणार ना, म्हणून आहे ना त्यांच्यासाठी मला बनवायचंच होतं. आता ते ना नॉनव्हेज घेऊन आले होते. आता 10 वाजले होते. 10 वाजता नॉनव्हेज बनवायला थोडंसं कठीण जात होतं मला. पण म्हटलं चला हे पण आपल्याला करायचंच आहे. बसून काही फायदा नाही, आळस करून पण काही फायदा नाही आहे. झटपट बनवायलाच पाहिजे. आणि राजवीर माझा एवढा थकला होता की आथरण टाकून तो झोपत होता. मला सुद्धा झोपू वाटत होतं. असं वाटत होतं की जेवायला पण नको आहे. पण म्हटलं चला आता हे करायचं आहे आपल्याला. त्यांना भूक लागली आणि आपण कसं काय झोपायचं आहे म्हणून येणे तर बाजरीचीच मी भाकरी केल्या होत्या. ते बोलले की तुला जे सोपं पडेल म्हणजे चपात्या जर सोपं पडत असेल तर ते कर आणि भाकर जर सोपी पडत असेल तर ती कर. म्हटलं चला भाकरीच करते. आता पीठ वगैरे मळायला माझी काही हिंमत राहिली नव्हती. एका साईडला भाजी टाकली आणि एका साईडला भाकरी करून घेतल्या. आता नॉनव्हेज बनवायला थोडंसं उशीरच लागते. दुसऱ्या भाजीला एवढं लागत नाही. तर त्याच्यानंतर मी कोणतंच शूट केलं नव्हतं. तर चला आजच्यासाठी एवढंच होतं.